पंढरपुरात विठूच्या दारात सोहळा गाजतो, पंढरपुरात विठूच्या दारात सोहळा गाजतो। सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, नंदाचा। तर रामकृष्ण हरी मंडळी मित्रांनो, आपण आलोय हनुमान प्रसादिक दिंडी लोदवडी। आणि मित्रांनो बघा, कला ही काय असते, कुठली ना कुठला क्लास ना कुठली गोष्ट आल्या। आणि ताईंचा जर आवाज तुम्ही ऐकला, ताई तुम्ही कुठनं आलाय आता? आम्ही 32 शिराळवरून। बरं, ह्या दिंडीत यायचा म्हणजे योग कसा आला? योग म्हणजे आमच्या काकी आहेत, त्यांनी असंच आम्हाला, मला माहितच नव्हतं दिंडी म्हणजे काय होतं म्हणजे आहे ते, आणि की असंच मला म्हटलं की चला म्हणून आम्ही असंच आलेलो। आणि पहिल्या वेळेला मी गायलंच नव्हतं, थोड्या अर्ध्या अंतरानंतर मी गायला चालू केलं। म्हणजे हा तुम्हाला पहिल्याच कुठं नाही नाही कुठेच नाही कुठेच नाही। किती वर्ष झालं आता हे 6वं वर्ष चालू आहे। 2 वर्ष नाही आले, म्हणजे 2 वर्ष नव्हतीच दिंडी, म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदरपासून। बर, आता कुठलं म्हणजे गवळणी तुमची आता फेमस, म्हणजे तुम्हाला तोंडाखाली येते आहेत जरा 1-2 म्हणून दाखवा की। अग बाय 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 बाय, कृष्णाला सांगा काही ग बाई माझ्या, कानाला सांगा काही ग बाई माझ्या, कृष्णाला सांगा काही। एकटाची येतो एकटीच पाहतो, एकटाची येतो एकटीच पाहतो, मस्करी करीतो बाई ग, मस्करी करीतो बाई बाई बाई। कृष्णाला सांगा काही ग बाई माझ्या, कानाला सांगा काही ग बाई माझ्या, कृष्णाला सांगा काही। दही दूध घेऊन मथुरेशी जाता, दही दूध घेऊन मथुरेशी जाता, मस्करी करीतो बाई ग, मस्करी करीतो बाई बाई बाई। कृष्णाला सांगा काही ग बाई माझ्या, कानाला सांगा काही ग बाई माझ्या, कृष्णाला सांगा काही। भक्त मुनीश्वर स्वामी रमापती, भक्त मुनीश्वर स्वामी रमापती, अरे विना तुझा भाव नाही ग, अरे विना तुझा भाव नाही नाही नाही। कृष्णाला सांगा काही ग बाई माझ्या, कानाला सांगा काही ग बाई माझ्या, कृष्णाला सांगा काही। बघा मित्रांनो, किती सुरेख आवाज आहे। ताई हे म्हणजे कसं शिकला तुम्ही? नाही, मी शिकलेलीच नाही, असंच आपलं ऐकून म्हणते मी। हे आल्यानंतर काय अनुभव आला तुम्हाला? खूप छान अनुभव आहेत। म्हणजे इथले जे सगळे जे आमचे आहेत सोबत, आई आहे, काकी आहेत, सगळ्या म्हणजे सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिलं की तू म्हणू शकतेस। आणखीन अभंग वगैरे मला येत, म्हणजे म्हणायला येत होते, पण ते सांप्रदाय पद्धतीने येतच नव्हतं। इथं आल्यापासून तेही म्हणायला शिकले। म्हणजे वारीत आल्यानंतर काय कुठली ऊर्जा भेटते? खूप ऊर्जा मिळते, सगळ्यांचं प्रेम असतं, आणखीन एक वेगळीच एनर्जी येते वारीत आल्यामुळं। काय लोकांना वाटतं की वारी म्हणजे काय नाही, किंवा वारी विषयी लोकांना म्हणजे वाटतं की काय, कशासाठी जाते लोक, काय नाही नाही, खूप वारी ही आपल्याला आनंद घेण्यासाठी आहे, आणखीन एकमेकांचं प्रेम असतं त्याच्यामध्ये। आणि खरंच तुम्ही वारीला सगळ्यांनी यायला पाहिजे, खूप छान आहे। की वारी ही फक्त खाण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी नाही, वारी ही समाधानासाठी आहे, भक्तीसाठी आहे। बर, तर अजून एखादं कडवं आवडतं, कडवं एखाद्या गवळणीचं? सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, नंदाचा तेने पूर आला, नंदाचा तेने पूर आला, नंदाचा तेने पूर आला नंदाचा। सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, ओ नंदाचा तेने पूर आला, नंदाचा तेने पूर आला, नंदाचा तेने पूर आला नंदाचा।
काळी घोंगडी हातामध्ये काठी, काळी घोंगडी हातामध्ये काठी, काळी घोंगडी हातामध्ये काठी, काळी घोंगडी हातामध्ये काठी. गोंधने तलीन यमुना तटी, गोंधने तलीन यमुना तटी, ओ यमुना तटी. तेने पूर आला आनंदाचा, तेने पूर आला आनंदाचा, तेने पूर आला आनंदाचा. बघा मित्रांनो, आवाज काय असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि कुठं शिकाय गेला नाही तुम्ही ताई नाही आजपर्यंत? म्हणजे इथंच शिकाय भेटलं? होईतच वर्षाला एकदाच वारीनं बोलते काय मी. दिलं तुम्हाला? सगळ्यांचं प्रेम, आणखीन जिव्हाळा, माया. बर, काय दिंडीची कशी खूप छान असते सोय, सगळ्यांची काळजी घेतली जाते. आणखीन सगळ्यांना सोबत घेऊन कोण कुठे राहिलेलं नाही, कोण परत कुणाला कोणती गोष्ट कमी पडते हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. तर मित्रांनो बघा, खूप छान दिंडी आहे इकडे. या जरा सर, काय सांगचाल ताईबद्दल? म्हणजे कसं होतं, कलाकार ही कलाकार असतो आणि कुठेतरी देवाची ओढ एक प्रकारे म्हणायला लागेल. ह्यांच्याविषयी काय सांगतात? हनुमान प्रासादिक दिंडी सोहळ्याला लाभलेलं एक रत्न म्हणेन मी. आमच्या दिंडी सोहळ्यातली लता मंगेशकर म्हणजे पूजा आहे. कारण या सोहळ्यातला जो आनंद आहे ना, तो इतर जे नवीन वारकरी आहेत ते ऐकायचं काम करतात, पण त्यांच्या कानावर जे आहे ना तो आवाज आहे, तो सुंदर असा आवाज पडला तर इतके तल्लीन होतात, ते सगळं देहभान विसरून येतात. म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या सोहळ्यातील वारकऱ्यांची जी वारी आहे ना, ती पूजामुळे सफल होते असं म्हणायचं. ऊर्जा देण्याचं काम यांच्या आवाजामुळं अनेक लोकांना चालण्याची ऊर्जा आहे. नक्कीच तिच्या आवाजात खूप सुंदर आवाज परमेश्वरानं दिलेला आहे, पांडुरंगाने दिलेला आहे आणि ती कला या वारीत तिनं वाढवलेली आहे. आम्हाला सर्वांना तिचा अभिमान आहे. तिच्या कलेमुळे सर्वांना आनंद मिळतोय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय हो, या आवाजाबद्दल काय सांगचाल? खूपच छान. तिचं गायन, तिचे अभंग, तिच्या गवळणी ऐकून आम्हाला त्या गवळणी म्हणायची आवड आमच्या त्यामुळे निर्माण झाली. खूपच छान आवाज आहे तिच्यामुळं, तिच्या त्या गाण्यामुळं, आवाजामुळं सर्व वारकऱ्यांना दिंडीमध्ये चालण्यासाठी एक वेगळी ऊर्जा, एक चांगलं प्रोत्साहन त्याच्यामुळं मिळतंय. एक अजून एक कडवं. पंढरपुरात विठूच्या दारात सोहळा गाजतो, पंढरपुरात विठूच्या दारात सोहळा गाजतो, सोहळा गाजतो टाळ मृदुंग वाजतो, सोहळा गाजतो टाळ मृदुंग वाजतो, सोहळा गाजतो टाळ मृदुंग वाजतो. तुकाराम ज्ञानेश्वर पालख्या येते, विठ्ठल विठ्ठल गजरे गाते, तुकाराम ज्ञानेश्वर पालख्या येते, विठ्ठल विठ्ठल गजरे गाते. आदि मुक्ताई निवृत्ती सोपान सोहळा गाजतो, आदि मुक्ताई निवृत्ती सोपान सोहळा गाजतो, सोहळा गाजतो टाळ मृदुंग वाजतो, सोहळा गाजतो टाळ मृदुंग वाजतो, सोहळा गाजतो टाळ मृदुंग वाजतो. बघा मित्रांनो, हे निसर्गाने दिलेली देणगी आहे आणि कुठेतरी देवाचा आशीर्वाद. धन्यवाद.